हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी शेकडो शिवभक्तांसह मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली। किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करत ते नतमस्तक झाले। यावेळी त्यांनी राज्यातील शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या। ज्याप्रमाणे शिवरायांनी सर्वांना एकत्र केलं, त्याप्रमाणे राज्यातील मराठी माणसांना एकत्र घेऊन महाराष्ट्रात शिवरायांच्या विचाराचे राज्य स्थापन व्हावे अशी प्रार्थना त्यांनी यावेळेस केली। जय देव शिवराजेश्वर आणि शिवराजी मोबांजना आपले माझे आमदार वैभवजी नाईक आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत आपलं दरवर्षीप्रमाणे शिवजयंती आलेले आहेत। त्यांनी नाळ, फुलं, भरलेलं फळ, गिरटोप आणि मिष्टान्न ठेवले ते मान्य करून घ्या। त्या भरलेल्या फळावर राजी बसून यशाचा वाटा त्या कल्याण करा। त्यांच्या ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण करीत राहू अशीच उत्तरोत्तर या लेकराकडून आनंदाने सेवा करून घ्या आणि कल्याण करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजाराम महाराजांनी बांधलेलं पहिलं मंदिर शिवराजेश्वर मंदिरात तुम्ही नतमस्तक झाला, काय प्रतिक्रिया? दरवर्षीप्रमाणे शिवराजेश्वर शिव मंदिर हे एकमेव मंदिर संपूर्ण देशातलं आहे आणि ते छत्रपती राजाराम काळांच्या काळापासून आहे। अनेक वर्ष इथले सतपाळ आहे, इथले सर्व कुटुंबीय आहेत, हे सगळं या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम करत असतात आणि हे ऐतिहासिक काळापासून सुरू आहे। आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही या ठिकाणी आलो, नतमस्तक झालो आणि महाराष्ट्राला छत्रपतींच्या काळामध्ये जशी महाराष्ट्राची एकजूट होती, जशी छत्रपतींनी सगळ्या मराठी माणसांना एकत्र केलं, तसंच या ठिकाणी पुन्हा एकदा मराठी माणसं एकत्र येऊन छत्रपतींच्या काळासाठी राज्य पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्थापन झालं पाहिजे अशी आम्ही प्रार्थना या ठिकाणी केली आणि हा महाराष्ट्र सुखाने नांदू दे अशी प्रार्थना या ठिकाणी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।